नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील भैरवनाथाचे मंदिर पाहिले आहे. चला तर मग आज आपण या व्हिडिओतून भैरवाचे दर्शन घेऊया. मंदिराच्या आवारातच आपल्याला प्रथम श्री दत्त महाराजांचे दर्शन होते. मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला प्राचीन व भव्य असा दीपस्तंभ पाहायला मिळतो. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना आपल्याला प्रथम उत्सव मूर्तीचे दर्शन होते. भैरवनाथ मंदिराचा नेमका इतिहास काय आहे हे आपण येथील पुजाऱ्यांच्याकडूनच ऐकू. सध्या आपण कोची येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये आहोत. हे मंदिर भैरवनाथ जोगेश्वरी यांचे प्राचीन असं मंदिर आहे आणि तीर्थक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सातारा, महाराष्ट्र, कर्नाटक येथील भैरवनाथांचं हे कुलदैवत तसंच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. तर भैरवनाथ जोगेश्वरी भैरवनाथांचं मूळ स्थान हे काशीमध्ये काशी विश्वनाथ मंदिराजवळ आहे. भैरवनाथांचा अवतार काशीमध्ये झाला. त्यानंतर भक्तांच्यासाठी भैरवनाथ हे काशीमधून सोनार येथे आले. कोचीमध्ये भैरवनाथांचा अवतार हा भक्तांच्यासाठी भक्ताच्या भक्तीसाठी झालेला आहे. हे मंदिर जवळजवळ 800 ते 900 वर्षापूर्वीचं मंदिर येतं आहे. या मंदिराचा परिसर वारणा नदीच्या काठावरती मंदिर वसलेलं आहे. मूळ मंदिर हे वारणा नदी काठावरती आहे. या मंदिराचे भैरवनाथ आता आपण आहोत ते भैरवनाथांचं मूळ मंदिर आहे. त्याच्या पलीकडे भैरवनाथांची पत्नी जोगेश्वरी यांचं मंदिर आहे. त्याच्याभोवती भैरवनाथांचे भक्त तावडे यांचे मंदिर, त्याचं पाठीमागं दत्त मंदिर, साईबाबांचं मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, काळ भैरवनाथ मंदिर, गणपती मंदिर, शंकराचे पिंड असे मंदिर आहेत. पलीकडल्या बाजूला दत्त मंदिर आहे. त्याच्या पलीकडे सतवाई मरगाईचं मंदिर आहे. या मंदिरातील पूजेचा नित्यक्रम आता आपण समजून घेऊ. या मंदिरामध्ये सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे नित्यनेमानं वेगवेगळ्या प्रकारची पूजा होते. सकाळी 4 वाजता नित्यनेमानं नाथांची काकड आरती, त्यानंतर नाथांना अभिषेक, आंघोळ, त्यानंतर पूजा बांधली जाते विधिप्रमाणे. त्यानंतर नाथांची आरती नैवेद्य अर्पण करून जोगेश्वरी मंदिराची आरती नैवेद्य अर्पण होतो. त्यानंतर भक्तांसाठी गाभाऱ्याला दर्शन सुरू होतं. संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता गाभाऱ्याचं दर्शन बंद होतो. भैरवनाथांची चरणपूजा होऊन संध्याकाळी 8:30 वाजता नित्यनेमान आरती नैवेद्य होतो. त्यानंतर नाथांचे
सेवा केली जाते, पलंग घातला जातो व त्यानंतर शेजारती करून आस्थान विसर्जनासाठी दरवाजा बंद केला जातो. हे या पूजेचे दैनंदिन नीतिनियम आहे. मगाशी मिळालेल्या माहितीनुसार येथे आई जोगेश्वरीचंही मंदिर आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला असंख्य मंदिरांचे दर्शन होते. नदीला आलेल्या महापुराची पातळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नोंदून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण श्री भैरवनाथाच्या मुख्य स्थानाचे म्हणजेच मूळ स्थानाचे दर्शन घेऊया. या मंदिर परिसरात अत्यंत निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते. मंदिरापासून अगदी जवळच वारणा नदीचे पण आपल्याला दर्शन होते. हा व्हिडिओ आवडल्यास आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून भैरवनाथाचे दर्शन सर्वांना घडवा. आणि कमेंटमध्ये भैरोबाच्या नावानं चांग भलं नक्की लिहा.